आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाड्या वाशीला कमवलीत केला. उलट इथं लावायला जागा नाही, तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरा सर, ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रका भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबलेत हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या. आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिके समोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा, त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत, काय बीपीडी का काहीतरी बीपीडी काहीतरी आहे ना, बीपीटी, हा ते एक मोठा ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका, कारण इथं शिल्लक राहत आहे, तिकडचे पैसे मरतील. त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घ्या. अन्न छत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी ना म्हणतात हे काय झालं, अन्न छत्र एकाने सुरू केलंय, पैसे मागवतोय तिसरा. असले नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो नाही तर लांबचा असो, तुम्ही माझ्या संग गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत? तू आता बहुत किती पैसे झाले डिझेलचे फिरलेले ते आम्ही सगळे मराठे जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने पैसे आता मी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केले, रेनकोट वाटायचे असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करतोय. भिकार धंदे बंद करतो. तूही माया नजरेत इज्जत आहे, तुला क्लिअर सांगतो. मी नाव घेईन पुराव्यासहित. लोकसभेत तो कोणाकोण पैसे घेतले याचं बी नाव घेईन, आणि आता रेनकोटचे कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून दिलतो तुला, मला बोलायला लावू नको. तू माझ्या जवळचा असतील लांबचा असतील मला देणं घेणं नाही. गाडी घेऊन पळतो, तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तू माझ्या जीवाचा विश्वासाचा म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जाती तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्याला द्यायला लावतो तुला. मग तुमच्या असल्या नालायकपणामुळे मी मागायला लावले काय असं होतंय ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, आता 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असते, कोणाला रेनकोट वाटायचे असते, वाटेव म्हणा आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही, आम्ही आमचा पावसात झोडपू. हे दुकानदार तर बंद केलेत. मी समाजाच्या जीवावर फाळके आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू माझ्या संग राहून काहीच सुरू आहे. तर मी भारतीचे नाव सांगून दे, तो इतका देवारा होईल तुला तसं. मी दादा आहे फादा आहे, इथं लोक पाय ढोबरीत असते धरून. दादा नाही फादा नाही काही नाही. मग आणि इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काय नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतात प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग कुणी लिहायचं प्यायचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा, किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. कुणी सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढी देत काय करतात.
समाज मोठा करत दिला सोडून आणि छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं लई इमानदारी पळत होतं काय नू.